तुम्हाला सुद्धा अशी चमचमीत दोडक्याची चटणी खायची आहे का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी. तर अगदी झटपट बनणारी आणि मोजक्या साहित्यात बनणारी अशी ही रेसिपी आहे. तर सगळ्यात आधी मी इथे दोडके स्वच्छ धुवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिरून त्यांच्या शिरा काढून घेते आहे. एकदा ह्याच्या व्यवस्थित शिरा काढून झाल्या की मग मी असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला छान खिसून घेते आहे. तर आपल्याला असा मोठाच किस करून घ्यायचा आहे ह्याचा, कारण ह्याची चटणी बनणार आहे तर जास्त बारीक नाही करायचं. आणि मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोड्याशा हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि जिऱ्याचं छान वाटण बनवून घेते आहे. त्यानंतर मी एका कढईमध्ये तेल व्यवस्थित कडक तापवून त्यात थोडासा कढीपत्ता छान फ्राय करून घेते आणि मग त्यात आपण बनवून घेतलेलं वाटणही फ्राय करून घ्यायचं. तर अगदी छान वाटण फ्राय झालं, छान तेल सुटलं आहे वाटणाला, की मग मी त्यात ॲड करणार आहे हळद आणि मीठ. आणि मला पुन्हा चांगला परतून घ्यायचं आणि आपण किसून घेतलेला सगळा दोडका यात ॲड करायचा आणि मग ह्याला छान परतून घ्यायचं. तर या स्टेजला तुम्हाला इथे तेल अजिबात नाही दिसणार. पण ह्याला झाकून आपण जेव्हा 5 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊ, तर याला व्यवस्थित तेल सुटतं आणि हा दोडका स्वतःचं पाणी सोडून व्यवस्थित शिजलाही जातो. तर इथे बघा काय मस्त टेम्पटिंग दिसतोय हा दोडका आत्ताच. आणि मग मी या स्टेजला यामध्ये ॲड करणार आहे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. तर शेंगदाण्याच्या कुटाने ह्या चटणीला खूप छान चव येते, स्वाद येतो. तर नक्की ॲड करायचं आहे शेंगदाण्याचा कूट. आणि मग ह्याला मी व्यवस्थित परतून मिक्स करून पुन्हा झाकून एक 5 मिनिटांची वाफ काढून घेते आहे. आणि बघा अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये झाली आहे रेडी आपली चमचमीत दोडक्याची चटणी. तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.